वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। राहुरीतील बुवासिद्ध देव मंदिरात तणाव, पादुका हटवण्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। राहुरी तालुक्यातील ग्रामदैवत बुवासिद्धदेव मंदिरात आज धार्मिक वातावरण अचानक तणावपूर्ण झालं। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते मंदिरात आरती संपन्न झाली होती। आरतीनंतर प्रशासनाने मंदिर परिसरात ठेवलेल्या पादुका काढण्याचा निर्णय घेतल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। यावेळी प्रशासन आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। आज रविवार जानेवारी 11 रोजी बुवासिद्धदेव मंदिरातून निघालेल्या धर्मजागरण रथयात्रेला प्रशासनाकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला। याच्या निषेधार्थ तरुणांनी मंदिरात पादुका ठेवून अनेक सिद्ध महंतांच्या हस्ते महाआरती केली। यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। प्रशासनाने पादुका हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधामुळे तो अयशस्वी ठरला। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असले तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। मात्र येणाऱ्या काळात प्रशासन कोणती भूमिका घेणार आणि हिंदुत्ववादी संघटना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। क्षेत्र गोरक्षनाथ गड ते क्षेत्र मायंबा अशी नाथांची यात्रा आजपासून चालू होत आहे। राहुरीचे मालक बुवासिद्ध बाबा यांच्या देखील रथ या ठिकाणी यात्रेमध्ये सामील होणार आहे। या निमित्तानं गावात आलेल्या सर्व साधू महंतांचा गावच्या वतीनं आम्ही यथोचित सन्मान केलेला आहे। सर्व नाथभक्त मोठ्या उत्साहामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत। सर्वांचे मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आज आपल्या राहुरी शहरामध्ये सकल हिंदू समाज व सर्व नाथ भक्तांच्या वतीने बुवासिद्ध बाबा राहुरीचे मालक यांचा आशीर्वाद व महाआरती करून नवनाथ यात्रेला सुरुवात झालेली आहे। श्री क्षेत्र गोरक्षनाथ श्री क्षेत्र मडी मायंबा ही 3 दिवसाची यात्रा 11 तारखेला म्हणजे आज सुरुवात होऊन 13 तारखेपर्यंत चालणार आहे। यात्रेत आपल्या बुवासिद्ध बाबा यांचा आशीर्वाद घेऊन आताच आम्ही राहुरीतून यात्रेला सुरुवात करून यात्रा संपूर्ण पूर्ण केली आणि आता हा रथ हा गोरक्षनाथ गडावरती जाणार आहे। या यात्रेचा उद्देश एकच आहे की जो आपल्या हिंदू धर्मांवरती धर्मांतर आपल्या लोकांमध्ये चालू आहे तर ते रोखण्यासाठी व जे आपल्या नवनाथांच्या ठाण्यांवरती मंदिरांवरती जे अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी हा मोर्चा आहे। म्हणजे वक्फ बोर्डला आपण सर्व सकल हिंदू समाजांनी व नाथ भक्तांनी एकत्र येऊन धडा शिकवायचा आहे आणि परत अशी गोष्ट व्हावं नाही त्यासाठी आपल्याला हा 3 दिवसाच्या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचंय। तर सर्वांना विनंती करतो की 3 दिवस यात्रा चालणार आहे। तर यामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने माता भगिनींनी ज्येष्ठांनी तरुणांनी सर्वांनीच मोठ्या संख्येने आपल्या धर्मासाठी एकत्र व्हावं हीच